नमस्कार, मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख। हे हास्य दिसतंय हे कशामुळे माहितीये का? एक गुड न्यूज आहे। गुड न्यूज म्हणजे अशी की माझं पहिलं पेमेंट आलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल वा, पेमेंट तर आलं म्हणजे काय मजाच आहे। काही लोक पार्टी मागतील, काही लोक अजून काय म्हणतील, पण हे अजिबात सोपं नाहीये। म्हणजे तुम्हाला जर मी एक साधी गोष्ट सांगेन तर मला आत्ताच कानावर आली मागच्या आठवड्यात की माझा एक भाचा आहे, तो त्याच्या आईला म्हणाला की म्हणजे माझ्या नंदेला म्हणाला की मी पण मामीसारखं यूट्यूब व्हिडिओ करीन आणि भरपूर पैसे कमवेन। आणि मी त्या क्षणाला त्याला समजावलं, म्हटलं पहिलं तुझं करिअर तर करायचंच आहे, हे बरोबरीने करायचं आहे। यूट्यूब जर तुला काय वाटतंय करावंसं तर हे साईड बाय साईड करायचंय, तुझं शिक्षण सोडायचं नाहीये। कारण तो जस्ट 12वीला वगैरे आता आहे आणि त्याच्या डोक्यात की मी यूट्यूबवरनं भरपूर पैसे कमवेन वगैरे, तर हे सोपं नाहीये। गेले 4 वर्ष मी इतकं कंटिन्यूस अगदी न चुकता जवळजवळ रोज एक व्हिडिओ टाकलाय। फार कमी वेळा असं झालंय की मला व्हिडिओ टाकायला मिळालं नाही वगैरे, अपलोड करायला मिळालेला नाहीये। पण मला जर कुठे बाहेर जायचं असेल तर मी त्या आधीच 2-3 व्हिडिओज बनवून ठेवते आणि मग ते अपलोड करून ठेवते। त्याच्या डेट्स वगैरे मी सगळं व्यवस्थित सगळं मी आराखडा करून मी मगच बाहेर वगैरे जाते। असंच ते आपल्याला तुम्हाला वाटेल की आज केलंय उद्या पेमेंट आलं, तर नाही। तर पहिले तर मला 4 वर्ष आधी खूप मेहनत करावी लागली। मी शॉर्ट्स जेव्हा बनवत होते त्यावेळेस मला वाटलं की अरे वा, ह्याला तर 10,000 व्ह्यूज येत आहेत, कशाला 25,000, 30,000, 2 लाख असे व्ह्यूज येत आहेत। तर मला वाटलं अरे वा, मस्त आपनी तो निकल पडी। पण ते शॉर्ट्स मला फक्त आणि फक्त माझे सबस्क्रायबर्स वाढायला मदत झाली। पण त्या बरोबरीने मी माझ्या मुलाची एक मैत्रीण आहे जी मला नेहमी वारंवार सांगत होती की काकू तुम्ही मोठे व्हिडिओज पण बनवा, आणि माहिती नाही का मी तेवढं लक्ष दिलं नाही तिच्याकडे, म्हणजे मी सिरियसली घेतलं नाही। पण नंतर मला जेव्हा चॅनल मॉनिटाईज झालं त्यानंतर माझ्या लक्षात आलं की जे आपले मोठे व्हिडिओज असतात आणि त्याला जे काही म्हणजे तुमचं पेमेंट येतं त्याच्या म्हणतात ना अकॉर्डिंगली याला शॉर्ट्स ना अगदीच 2 पैसे, 3 पैसे, 4 पैसे असे पैसे येतात। आणि जे मोठे व्हिडिओज असतात त्याला तुमचे 100 व्ह्यूज जरी असतील तरी ॲटलिस्ट 15, 16, 17, 18 रुपये तरी असतात। म्हणजे हा फरक आहे। तर एक लक्षात ठेवा की होप्स सोडायचे नाहीत पहिली गोष्ट, आणि कंटिन्यू तुम्हाला काम करत राहायचंय। तर मी स्वतः बरेचसे व्हिडिओ, म्हणजे माझा भाचा तर मला हेल्प करतोच, पण बऱ्याच वेळा त्यालाही शक्य नाहीये। त्या वेळेला मी काय करते, मी स्वतःच व्हिडिओ शूट करते, व्हिडिओ एडिट करते, व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करते किंवा काही वेळेला बोलूनच करते। पण हे सर्व मला करायला एक दिवस पूर्ण जातो माझा। त्याच्या म्हणजे माझी ही एक ड्युटीच झालेली एक प्रकारची। बरोबरीने मी माझ्या ऑर्डर्स, मी केटरिंगचा बिझनेस असल्यामुळे मी ऑर्डर्स घेते आणि त्या ऑर्डर करता करता मी व्हिडिओज पण बनवत असते। तर असा माझा हा जवळजवळ 4 वर्षाचा चाललेला प्रवास आहे। म्हणजे असं झालं की 2018ला वगैरे मी चालू केलेलं आणि आपलं कोविड आलं। कोविडच्या दरम्यान प्रॉब्लेम असा झाला की मला ऑर्डर्स इतक्या येत होत्या की मला व्हिडिओचा, आणि मी एवढं सिरियसली बघत नव्हती व्हिडिओजकडे। झालं असं की माझी एक स्टुडंट आहे, मी केकचे क्लासेस घेत होती आणि माझी एक स्टुडंट आहे, ती म्हणाली की मॅडम मी व्हिडिओ करू का, मला हा व्हिडिओ बनवायचा आहे वगैरे। तर मी म्हटलं तू बनव, पण माझ्या काही सिक्रेट रेसिपीज आहेत त्या तू ओपन करू नको, नाहीतर मग माझा बिझनेस आणि हे खूप फरक पडेल। आणि मला खूप लोक सांगायचे की तू व्हिडिओज का बनवत नाही, तर मला असं वाटायचं की नाही माझा बिझनेस डाऊन होईल म्हणून मी लक्ष देत नव्हते। पण असं नव्हतं, ऍक्च्युली कोविडच्या दरम्यान खूप लोकांनी व्हिडिओज बघून घरामध्ये बसून इतके प्रकार शिकले आणि त्यातच खूप लोक अगदी मोठे झाले। आणि मी उलट केलं, मी त्या दरम्यान लक्ष दिलं नाही, मी डाऊन झाले। आणि त्याच्यानंतर मला स्वतःला करोना झाला होता, मग मी ऍडमिट होते।
मग तर शक्यच नव्हतं हे करणं. आणि सेम टाइम म्हणजे 2022ला माझ्या घरात लग्न समारंभाची घाई चालू झाली. त्या दरम्यान माझा भाचा 10वीला वगैरे माझा भाचा होता आणि त्याची परीक्षा झाली आणि तो माझ्याकडे आला कारण लग्न होतं म्हणून. आणि सेम टाइम आम्ही शॉर्ट्स व्हिडिओ, त्यावेळेला तो शॉर्ट्स व्हिडिओचा जो हे निघाला, ट्रेंड निघाला, त्याच्या आधी फक्त लॉंग व्हिडिओज चालायचे. आणि मला असं वाटायचं अरे यार काय आहे आपले व्हिडिओज, कधी 100 व्ह्यूज, कधी 150 व्ह्यूज, हे काय व्ह्यूज आहेत असं वाटायचं. त्यानंतर माझा एक व्हिडिओ होता जो खूप छान चालला, CKP पद्धतीचं बिर्ड जे मी बनवलं होतं तो व्हिडिओ खूप चालला. पण त्याच्यात जे म्युझिक टाकलं होतं तो एडिट माझ्या मुलाच्या मैत्रिणीने केला होता आणि तिने जे म्युझिक टाकलं होतं त्याच्यावर कॉपीराईट लागला. तर आपल्याला हेही बघायला लागतं की कॉपीराईट वगैरे सगळं, हे मला खरंच काही माहिती नव्हतं. मी अगदी म्हणतात ना अंजान, एकदम मला यातलं काहीच माहिती नव्हतं. तर मग मी जो कॉपीराईट लागला होता तो मला माझ्या मुलाने चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर हे कॉपीराईट कसं काढायचं असतं, म्हणजे जो म्युझिक आहे, म्युझिकचा पार्ट आहे तो काढून टाकायचा वगैरे, हे सर्व शिकवलं. आता अजून एक हे आहे की आपलं चॅनल मॉनिटाईज व्हायच्या आधीचे जे व्हिडिओ आहेत त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला पेमेंटमध्ये येत नाही. तुम्हाला मॉनिटायझेशन झाल्यानंतरच पेमेंट मिळायला सुरुवात होते. तेही असं असतं की मॉनिटाईज झाल्यानंतर $100 तुमचा एक, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते, $100 असं दिसलं पाहिजे तरच तुम्हाला ते पैसे मिळतात. आता ते माझं 2024 31 डिसेंबरला माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि 1 जानेवारीपासून माझं म्हणजे जे डॉलर्सचा माझा जो रकाना आहे तो चालू झाला. आणि हळूहळू करत मला, सिरियसली सांगते तुम्हाला, 3 ते 4 महिने लागले $100 व्हायला. आणि $100 झाल्यानंतरचे पेमेंट आपलं चालू होतं. ते दरवेळेस होणार आहे. तर आता मला असं झालंय ना की मला अजिबात बसून चालत नाही. आता तर मला जास्त काम करावं लागतं. म्हणजे लोकांचा हा गैरसमज आहे की एकदा आपलं चॅनल मॉनिटाईज झालं की आपलं झालं, मग आपल्याला पेमेंट यायला सुरुवात होणार. तर अजिबात नाही, उलट काम वाढतं. आणि मला आता स्वतःला लक्षात आलंय की शॉर्ट्स व्हिडिओ फक्त आपल्याला थोडंसं टाइम वाढवतो किंवा काय म्हणतात सबस्क्रायबर्स वाढवतात, अदरवाईज आपले मोठे व्हिडिओच आपल्याला कामाला येतात. त्यामुळे एक सबस्क्रायबर्सचा एक क्रायटेरिया आहे, तो आपल्याला पहिले कम्प्लीट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे 4000 व्ह्यूज आहेत, 4000 तास व्ह्यूज लागतात 1 वर्षात, ते कम्प्लीट करायचं आहे. ते झाल्यानंतर आपलं चॅनल मॉनिटाईज होत आहे. ते मॉनिटाईज झाल्यानंतर $100चा क्रायटेरिया पूर्ण करायचा आहे. असं स्टेप बाय स्टेप आपल्याला बरंच काही करावं लागतं. आणि आपलं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर किंवा आपलं पेमेंट आल्यानंतर, म्हणजे $100 झाल्यानंतर जो फॉर्म असतो तो फॉर्म भरायचा असतो. पुन्हा बँकेत जाऊन आपल्याला ही सगळी चौकशी करायची असते. आपल्याला फोन पण येतो, म्हणजे मला तर बँकेतनच फोन आला की तुमचे काही डॉलर्स आमच्याकडे जमा झालेले आहेत. त्यातही आपला टॅक्स कापून जातो, हेही तेवढंच विशेष आहे. तर टॅक्सही कापून जाणार आहे. की मला एक फोन आला बँकेतनं की तुमचं असं डॉलर्स माझ्याकडे काही जमा आहेत, तर ते आमच्याकडे जमा आहेत, तर तुम्ही ते येऊन चेक करा वगैरे. मग तिकडे गेल्यावर मला त्यांनी सांगितलं की कधी कधी फेक असतं किंवा काही, म्हणून आम्हाला हे बोलवावं लागतं. तर मग मी आणि माझे मिस्टर बँकेत जाऊन सगळं आम्ही करेक्शन करून आलो. आता ते म्हणाले मे बी तुम्हाला हे प्रत्येक वेळेस पेमेंट येईल त्यावेळेस यावं लागेल, म्हणजे 1-2-3 वेळा तरी पहिले स्टार्टिंगला यावं लागेल. म्हणलं हरकत नाही, आपलेच पैसे आहेत, आपल्याला घ्यायला जायला काहीच हरकत नाही. तर असा माझा हा जो प्रवास आहे हा बराच मोठा आहे. म्हणजे तुम्हाला मी पुन्हा सांगू इच्छिते की मी आज युट्यूब चॅनल चालू केलं आणि माझं उद्या लगेचच पेमेंट आलं असं झालेलं नाहीये. 2018 ते 2025 हा जो काळ आहे, आता त्या 18 मध्ये मी जे चॅनल चालू केलेलं ते माझं मध्ये स्टॉप झालं होतं. आणि 2022 ते 2025 हा जो माझा मधला वेळ आहे, हा माझा मेन जो टाइम आहे, त्याच्यात माझं हे
सगळं काम झालेलं आहे आणि हे पूर्णत्वाला मी नेलेलं आहे. आता माझी जी ड्युटी चालू आहे सध्या ती म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगते की सकाळपासून मी माझा विचार असतो की मी आज काय करू, माझ्या प्रेक्षकांना मी कोणती डिश दाखवू, मग त्यातून मला किती म्हणजे कोणता व्हिडिओ मी अपलोड केल्यावर मला जास्त व्ह्यूज मिळतील, लोकांना काय बघायला आवडेल, थंबनेल्स कसे असायला हवेत. आम्ही थंबनेल पण नेहमी चेंज करत असतो, कारण की थंबनेल्स पण मी बघितले की कोणते थंबनेल टाकल्यावर मला व्ह्यूज येत नाही आहेत हेही माझ्या लक्षात आलं. आणि थंबनेल्स मी अजूनही बनवत नाही, मला अजूनही थंबनेल्स बनवायला येत नाही. त्याच्यासाठी मला माझ्या भाच्याचीच मदत घ्यावी लागते आणि बाकी सर्व मी करते, पण थंबनेलसाठी मी अजूनही माझ्या भाच्याचीच मदत घेते. तर तेही मला एक शिकायचं आहे, कारण की थोडंसं कठीण काम आहे, पण शिकेन मी लवकरच. तेही इथपर्यंत जर मी येऊ शकले तर अजून मी पुढेही जाऊ शकेन. आणि बरोबरीने मी अजून एक चॅनल चालू केलंय ज्याचं नाव आहे आमचे आम्ही. आमचे आम्ही या नावाने मी एक चॅनल चालू केलंय आणि त्याच्यात मी एंटरटेनमेंट म्हणजे त्याच्यात आम्ही पदार्थ वगैरे असं नाही दाखवत, मी त्यात फुल्ली एंटरटेनमेंट म्हणजे आम्हाला डान्सचा शौक आहे, तर माझी फॅमिली पूर्ण अशी एकदम हौशी कलाकार आहे. तर आम्ही कुठे गेलो, बाहेर फिरायला गेलो, ट्रॅव्हल केलं, डान्स केले की सगळं मी त्याच्यामध्ये किंवा माझं गार्डनिंग असतं तर ते सगळे व्हिडिओज मी तिकडे अपलोड करते. जस्ट नवीन आहे आणि मला पण असं वाटतंय की मला पूर्णपणे हे चॅनल फूड व्लॉग म्हणूनच चालू ठेवायचंय कंटिन्यू, जे मानसीज कुकिंग स्टोरीज आहे. पण थोडंसं मला वेळ लागेल म्हणून मी जरा काही म्हणजे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज वगैरे पण त्यात टाकते. पण पुढे भविष्यात माझं असं प्लॅन आहे की इथे फक्त आणि फक्त फूड दाखवलं जाईल आणि आमच्या आम्हीला कम्प्लिटली एंटरटेनमेंट दाखवलं जाईल. तर असा माझा हा प्रवास चालू आहे. आणि तुम्हाला उत्सुकता असेल की किती पेमेंट आलं वगैरे, तर यूट्यूबकडनं असं आम्हाला सांगण्यात आलेलं असतं की तुम्हाला पेमेंट सांगायचं अलाउड नाहीये. तर अलाउड नसलं तरीही मी तुम्हाला एक सांगू शकेन की तुम्ही $100 आणि त्याच्यावर काही मला अजून थोडेसे डॉलर्स आले होते, एवढं मला पहिलं पेमेंट आलेलं आहे. तर ते तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि बघा मला किती पेमेंट आलेलं ते. आणि अजून मला प्रोत्साहन द्या आणि माझा हा आजचा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटतोय तोही मला सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मी तुमच्यासाठी अजून काय करू शकते आणि कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हेही मला सांगा. आणि तुम्हाला एक सांगायला मला आवडेल की जर तुम्ही माझे सुरुवातीचे व्हिडिओ बघितले असतील तर मी त्याच्यामध्ये खूपच अगदी म्हणजे कॉन्फिडंट नव्हते बोलायला. म्हणजे मला खूपच म्हणजे मला माझे मिस्टर पण ओरडायचे की यार तूनच स्क्रिप्ट बनवून घेत जा आणि बोलत जा. पण तसं नाही होत हो, ते त्यांना कोण समजावणार. आपण जे काम करतो ते आपण ओघाओघात जे बोलून जातो ती मजा वेगळी आणि स्क्रिप्ट घेऊन बोलणं वेगळं. पण मी आता यूट्यूब चॅनलमुळे इतकी कॉन्फिडंट झालेली आहे की तुम्ही मला एखादं मोटिवेशनल व्हिडिओज बनवायला सांगितलं तर मी सहज बनवू शकते. हा कॉन्फिडन्स माझ्यात आलेला आहे आणि ह्याच्यासाठी मी यूट्यूबचे अगदी धन्यवाद मानेन. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब तो बनता है बॉस. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.